बाळांनो बघा, आज आपण आहे ना गणिताचा नवीन टॉपिक सुरू करत आहोत. सध्या मेन आपला चॅप्टर कोणता सुरू आहे सध्या? चॅप्टर सुरू आहे मित्रांनो, नंबर सिस्टीम हा जो चॅप्टर आहे ना तो सुरू आहे. आपला जो धडा आहे तो कोणता सुरू आहे मित्रांनो? संख्या ज्ञान हा आपला जो धडा आहे ना तो सुरू आहे. त्याच्यामधले आपण छोटे छोटे मुद्दे आपण घेत आहोत. सुरुवातीला आपण अंक संख्या याच्यामधला फरक बघितला. त्यानंतर संख्यांचं वाचन लेखन कसं करायचं, अंकातलं अक्षरात अक्षरातलं अंकामध्ये हे बघितलं. त्यानंतर आपण संख्येमध्ये जे अंक असतात त्या प्रत्येक अंकाला किंमत असते आणि किंमत दोन प्रकारची असतात मित्रांनो, दर्शनी किंमत, स्थानिक किंमत. तर दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू, स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू. तर ह्या दोघांमधला फरक बघितला, त्याच्यावरती आधारित बरेचसे आपण प्रश्न घेतले. बऱ्याचशा प्रश्नांचा, वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव घेतला आपण. आता आपण त्याच्यातल्या नवीन टॉपिकला सुरुवात करतोय आणि त्याच्यातला नवीन टॉपिक कोणता आहे? तर तो आहे मित्रांनो, आता आपण संख्येमध्ये जे अंक असतात त्या अंकाची जी स्थानिक किंमत असते त्यावरच आधारित आता नवीन टॉपिक आपण सुरू करतो मित्रांनो. तर नवीन टॉपिक, संख्येतील अंकाचं जे स्थान आहे त्या स्थानाची प्रत्येक अंकाचं जे किंमत आहे, स्थानिक किंमत आहे ना, म्हणजे प्लेस व्हॅल्यू आहे. प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किमतीवर आधारित नवीन टॉपिक आपण बघतोय आता. जर तुम्हाला स्थानिक किंमत समजली असेल तरच तुम्हाला हा टॉपिक कळणार आहे. ज्यांना स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे दोन्ही टॉपिक व्यवस्थित समजले नाहीत, आपण तसं खूप सराव घेतलाय. मला असं जाणवलं नाही कोणाला समजलं नाही म्हणून. प्रत्येकाला या ठिकाणी क्लिअर झालंय असं मला वाटतंय. जर क्लिअर झालं नसेल तर काय करायचं, आपले मागचे जे व्हिडिओ आहेत, मागचे जे लाईव्ह क्लास आहेत आतापर्यंत झालेले, सर्व त्या ठिकाणी रेकॉर्डिंग तुम्हाला ऍपमध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक रेकॉर्डिंग परत परत बघा जर तुम्हाला समजलं नसेल तर. ओके, तर आता मग आपल्याला काय करायचंय, स्थानिक किमतीवर आधारित नवीन टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे. तो टॉपिक कोणता आहे बाळांनो? तो टॉपिक आहे या ठिकाणी एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर. म्हणजे या ठिकाणी संख्येतील अंकाची स्थानिक किंमत आहे ना, आता स्थानिक किमतीवर आधारित जो नवीन टॉपिक आहे, संख्येत म्हणजे या ठिकाणी विस्तारित रूप संख्येचं विस्तारित रूप, एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर हा जो टॉपिक आहे ना तो आपण सुरू करणार आहोत आता. चला, ओके, तुम्ही माझ्यासोबत आहातच मित्रांनो? ओके, का फ्रीज का बरं झालंय? ओके, वाय इट इज फ्रीज. ओके, हा फ्रीज नाहीये. चल, गणित विषय आहे आजचा. सर्वांनी टॉपिक नोट डाऊन करा. परत परत तुम्हाला काही सूचना वारंवार देतोय मी. सूचना अशा आहेत की तुमच्याकडे गणितासाठी सेपरेट वही असली पाहिजे, तुमच्याकडे भाषा विषयासाठी सेपरेट वही असली पाहिजे, तुमच्याकडे बुद्धिमत्तेसाठी वेगळी वही असली पाहिजे, तुमच्याकडे इंग्रजीसाठी वेगळी वही असली पाहिजे. प्रत्येक विषयासाठी तुमच्याकडे वेगळी वही असायला पाहिजे. प्रत्येक जो क्लास असेल, ज्या विषयाचा क्लास असेल त्या विषयाची वही तुम्ही सोबत घ्यायची, पेन घ्यायचा आहे. पाणी असेल तर पाणी घ्या, म्हणजे पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी सोबत राहू द्या. तुम्हाला एकदा बसल्यानंतर उठण्याची गरज पडली नाही पाहिजे. तर ज्या त्या विषयाच्या नोट्स, ज्या त्या विषयाच्या नोंदी तुम्हाला त्या त्या विषयाच्या वहीमध्ये घ्यायच्यात. चला, विषय आहे मित्रांनो गणित. गणित विषयाच्या याच्यामध्ये तुम्हाला त्या नोंदी घ्यायच्यात. ओके, चला, टॉपिक कोणता आपला या ठिकाणी? टॉपिक आहे आता एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर. कोणता टॉपिक आहे बाळांनो आपला? आपला टॉपिक आहे एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर. एक्सपांडेड म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय एक्सपांडेड? एक्सपांड म्हणजे मित्रांनो काय ठिकाणी असं मोठं करणे. छोटा असेल ना त्याला मोठं करायचं आपल्याला, छोटा असेल तर मोठं करायचं, एक्सपांड करायचं त्याला. एक्सपांड म्हणजे बघा, वॉटर असतं की नाही, वॉटरला आपण जर बॉईल केलं तर काय होतं, त्या वॉटरमधून असं ती वॉटर म्हणजे त्या ठिकाणी ते पाणी इव्हॉपरेट होतं, म्हणजे त्याची काय होते, वाफ तयार होते. त्याला आपण काय म्हणतो, इव्हॉपरेशन असं म्हणतो. ते जे पाणी आहे ना ते एक्सपांड होतं मित्रांनो, मोठं होतं. म्हणजे मोठ्या ह्याच्यामध्ये ते सगळीकडे पसरल्या जातं. तर या ठिकाणी जी छोटी वस्तू आहे ना तिला मोठं बनवायचं आपल्याला, त्यालाच म्हणायचं मित्रांनो एक्सपांड. एक्सपांड करणे, तिला मोठं बनवणे. तर आता नंबर आहे ना, नंबरचं आपल्याला काय करायचं, एक्सपांडेड फॉर्म तयार करायचे. नंबर जे असतात ना, नंबरचं आपल्याला काय करायचं, एक्सपांडेड फॉर्म तयार करायचे. आता कसं तयार करायचं तुम्हाला मी सगळं डीप मध्ये सांगणारच आहे. माझ्यासोबत राहा तुम्ही सर्वांनी आता. चला, इंग्रजी मधला टॉपिक तुम्ही लिहून घेतला असेल मित्रांनो. एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर म्हणजे काय? एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर म्हणजे काय? त्या ठिकाणी संख्येचे विस्तारित रूप. संख्येचे विस्तारित रूप. विस्तारित म्हणजे मोठं. विस्तारित म्हणजे काय? मोठं. म्हणजे आपण या ठिकाणी काय करतो, असं छोटा असेल ना त्याला असं मोकळं मोकळं आपण करणार आहोत.
आता कसं करायचं ते आपण पुढे बघणारच आहोत. तुम्हाला म्हटलंय मी, संख्येचं विस्तारित रूप हा जो टॉपिक आहे ना, हा टॉपिक संख्येतील अंकाची स्थानिक किंमत यावर आधारित आहे. तुम्हाला संख्येतील अंकाची जर स्थानिक किंमत समजली नसेल तर मागचे टॉपिक परत परत बघा. नसेल क्लिअर झालं तर ते आपण परत घेणारच आहोत. त्याच्यामध्ये त्या गोष्टी येतीलच. फक्त आता थोडस काळजीपूर्वक हे करा. ओके, चला. आता मित्रांनो, संख्येचं विस्तारित रूप म्हणजे काय हे एकदा आपण बघूया. तर संख्येचं विस्तारित रूप म्हणजे काय, तर दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत बेरीज रूपात लिहिणे म्हणजे विस्तारित रूप होय. संख्येचं विस्तारित रूप काय करायचंय, तुम्हाला जी संख्या दिलेली असणार आहे मित्रांनो, त्या दिलेल्या संख्येमधील प्रत्येक अंक, संख्या दिली असेल, संख्येमध्ये अंक असतात हे तुम्हाला माहिती आहे. अंकापासूनच संख्या तयार होते, डिजिट पासूनच नंबर या ठिकाणी तयार होते मित्रांनो. तर मग त्या नंबर मध्ये जे डिजिट असतात, संख्येमध्ये जे अंक असतात ना, तर त्या अंकाचं आपल्याला काय करायचं, प्रत्येक अंकाची आपल्याला कोणती किंमत घ्यायची मित्रांनो, इथे स्थानिक किंमत घ्यायची मित्रांनो. हे हे खूप महत्वाचं. काही गोष्टी ना बघा, आता आपल्याला ज्यावेळेस विस्तारित रूप तयार करायचं, तर विस्तारित रूप तयार करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी स्थानिक किंमत घ्यायची आहे अंकाची, दर्शनी किंमत नाही घ्यायची. काय करायचं, तुम्हाला स्थानिक किंमत घ्यायची आहे. प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत घ्यायची. विस्तारित रूप ज्यावेळेस तुम्हाला लिहायचंय ना, संख्येचं विस्तारित रूप तुम्हाला ज्यावेळेस लिहायचंय ना, तर त्यावेळेस त्या संख्येमधील प्रत्येक अंकाचं तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक अंकाची तुम्हाला स्थानिक किंमत घ्यायची. त्या नंबर मधील प्रत्येक डिजिटची, मग तो डिजिट वन्स प्लेसला असेल, टेन्सला असेल, 100, 1000, 10,000 कुठल्याही प्लेसला असेल ना, तर त्या प्रत्येक डिजिटची तुम्हाला प्लेस व्हॅल्यू घ्यायची. तुम्हाला त्या प्रत्येक अंकाची काय करायची, तुम्हाला स्थानिक किंमत घ्यायची मित्रांनो. आणि ह्या स्थानिक किमतीचा वापर करूनच आपल्याला संख्येचं विस्तारित रूप आपल्याला लिहायचंय. लिहिता येईल तुम्हाला, काहीच अडचण नाही, खूप सोपं आहे. सुरुवात करूया मग. याच्यावर आधारित बऱ्याचशा प्रश्नांचा सराव देखील आपल्याला करायचा आहे, काळजी करू नका काहीच. चला, एक संख्या घेतली आपण. सुरुवातीला आपण 3 अंकी संख्यांपासून सुरुवात करूया आणि मग हळूहळू आपण काय करूया, 4 अंकी, 5 अंकी, 7 अंकी, 8 अंकी, 10 अंकी पर्यंत ज्या संख्या असतात, तर त्या संख्या आपण या ठिकाणी उदाहरण एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया. सध्या इथे तुमच्याकडे कोणती संख्या मित्रांनो, इथे आहे तुमच्याकडे 576, 576 ही नंबर तुमच्याकडे आहे. आता ही जी नंबर आहे ना, ही जी संख्या आहे ना, या संख्येचं तुम्हाला विस्तारित रूप लिहायचं मित्रांनो. या नंबरचं तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म तुम्हाला लिहायचंय. तुम्ही मला तुम्हाला जर या ठिकाणी क्लिअर असेल ना, अगोदरच तुम्हाला या गोष्टी सर्व अगोदरच क्लिअर असतील ना बाळांनो, तर काय करा, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर देऊ शकता. मी पाहतोय समर्थ आहे माझ्यासोबत. समर्थने ही जी संख्या आहे ना, 576चं विस्तारित रूप मला चॅट बॉक्स मध्ये लिहून दाखवलंय. असं करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्हाला जरी नाही म्हटलं की उत्तर द्या, तरी तुम्ही देऊ शकता चॅट बॉक्स मध्ये. वेल डन समर्थ, जागृती. मुलांनो बघा, हे बेसिक आहे. ह्या म्हणजे साध्या गोष्टी आहेत. ह्या तुम्हाला अगोदरच यायला पाहिजेत, पण ज्यांच्या ह्या गोष्टी क्लिअर असतील ना, त्यांच्यासाठी आपण ह्या परत परत घेतोय. आणि ऍडव्हान्स प्रश्नांचा सराव देखील आपण घेणारच आहोत. फक्त ज्यांचं बेसिक कच्चं आहे ना, त्यांसाठी आपण हे करतोय आता. चला, ठीक, क्लिअर झालं. आविष्कार नाही बाळा, नाही. ईश्वरीच उत्तर बरोबर आहे. आविष्कार, तू तीच नंबर ऍज इट इज मला उत्तर दिलं आन्सर म्हणून, असं नाही करायचं. आता बघा, आपण काय करूया, या संख्येचं आपल्याला विस्तारित रूप लिहायचं मित्रांनो. या संख्येचं काय करायचं, आपल्याला विस्तारित रूप लिहायचंय. आता विस्तारित रूप लिहिण्यासाठी तुम्हाला मी सर्वात अगोदर सांगितलं, विस्तारित रूप जर लिहायचं असेल एखाद्या संख्येचं, तर त्या संख्येमध्ये जो प्रत्येक अंक आहे ना, त्या प्रत्येक अंकाची आपल्याला स्थानिक किंमत आपल्याला घ्यावी लागेल. आता या ठिकाणी जी नंबर आहे, जी संख्या आहे, त्या संख्येमधले प्रत्येक अंक, प्रत्येक म्हणजे डिजिटची तुम्हाला प्लेस व्हॅल्यू घ्यायची. प्रत्येक अंकाची तुम्हाला स्थानिक किंमत घ्यायची. तर सुरुवातीचा अंक आहे मित्रांनो हा, डावीकडून पहिला अंक. आपण डावीकडून विस्तारित रूप लिहिण्यासाठी जो डावीकडून पहिला अंक असेल ना मित्रांनो, तो कोणत्या स्थानावरती असेल, तो असेल प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या स्थानावरती असेल तो. तर डावीकडून जो पहिला अंक आहे ना, त्या अंकाचं तुम्हाला स्थानिक किंमत घ्यायची. जो पहिला डिजिट असेल लेफ्ट साइड कडून, त्याची तुम्हाला काय करायची, प्लेस व्हॅल्यू घ्यायची अगोदर. इथे मित्रांनो काय आहे, 5 हा अंक आहे. 5 हा अंक शतक स्थानावरती आहे. ओके, 5 हा अंक कोणत्या स्थानावरती मित्रांनो, शतक स्थानावरती तो. 5 हा डिजिट 100 प्लेस वरती आहे. म्हणजे या ठिकाणी 5 ची प्लेस व्हॅल्यू कशी लिहायची मित्रांनो, अगोदर 5 लिहून घ्यायचा. अगोदर काय करायचं आपल्याला, जो 5 आहे ना, तो आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा, त्याची स्थानिक किंमत आपल्याला लिहिण्यासाठी. चल, आता याची आपण स्थानिक किंमत लिहून घेऊया. सुरुवातीला आपण 5 हा अंक जशाच तसा लिहून घ्यायचा आहे. काय करायचंय, कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत लिहित असताना मग आता तो तुम्ही तो अंक कोणत्या स्थानावरती आहे, कोणत्या प्लेसला, त्याच्यानुसार तुम्ही स्थानिक किंमत लिहू शकता. पण एक सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो मी आता. 5 या अंकाची आपण स्थानिक किंमत लिहायची. 5 हा अंक लिहून घेतला. आता 5
पाचच्या पुढे आपल्याला शून्य द्यायचे, 5च्या पुढे आपल्याला काय करायचे, झिरो ऍड करायचे. आता किती झिरो ऍड करायचे, आपल्या मनात आलं तेवढे झिरो ऍड करता येतील का, नाही करता येणार, तसं किंमत चुकणार. मग पाचच्या नंतर किती अंक आहेत मित्रांनो, पाचच्या नंतर 7 आहे आणि 6 आहे, असे 2 अंक आहेत, म्हणून 5 वरती 2 शून्य द्यायचे मित्रांनो. चल 5 वरती 2 शून्य आपण देऊया, 5 वर 2 शून्य दिले म्हणजे या 5ची स्थानिक किंमत, या 5 ची प्लेस व्हॅल्यू किती मित्रांनो, 500, 500. ओके. आता पुढचा डिजिट आहे त्याची आपल्याला प्लेस व्हॅल्यू घ्यायची, पुढच्या अंकाची स्थानिक किंमत घ्यायची. विस्तारित रूप लिहितोय आपण, लक्षात ठेवा. विस्तारित रूप लिहिण्यासाठी आपण काय करणार आहोत, या संख्येतील प्रत्येक अंकाची आपण स्थानिक किंमत इथे घेणार आहोत. आणि स्थानिक किंमत घेत असताना पहिल्या अंकाची स्थानिक किंमत घेतली, अधिकचं चिन्ह द्यायचं. दुसऱ्या अंकाची स्थानिक किंमत घेतली, अधिकचं चिन्ह घ्यायचं. त्याच्या पुढच्या अंकाची स्थानिक किंमत घेतली, मग शेवटच्या अंकाच्या नंतर मग घेण्याची गरज नाहीये. चला आता 5ची स्थानिक किंमत आपण घेतली. आता तुम्हाला इथे घ्यायचं मित्रांनो, बेरजेचं चिन्ह घ्यायचंय, ऍडिशनचं या ठिकाणी तुम्हाला सिम्बॉल घ्यायचा या ठिकाणी. आता हा जो डिजिट आहे ना, 7 हा जो डिजिट आहे, 7 हा जो अंक आहे ना, याची आपल्याला स्थानिक किंमत घ्यायची, 7ची आपल्याला प्लेस व्हॅल्यू घ्यायची. संख्येचं विस्तारित रूप लिहिताना, एक्सपांडेड फॉर्म लिहिताना नंबरचं तुम्हाला स्थानिक किंमत घ्यायची, प्लेस व्हॅल्यू घ्यायची, फेस व्हॅल्यू घ्यायची नाही. दर्शनी किमतीचा आणि विस्तारित रूप लिहिण्याचा काहीही संबंध नाहीये. विस्तारित रूप लिहायचं असेल तर स्थानिक किंमत लक्षात ठेवा. ओके, प्लेस व्हॅल्यू लक्षात ठेवा. एक्सपांडेड फॉर्म लिहिण्यासाठी काय लक्षात ठेवायचं, प्लेस व्हॅल्यू, स्थानिक किंमत. चला आता 7ची स्थानिक किंमत लिहायची, तर 7 हा अंक या ठिकाणी आपण लिहून घेतलाय. आता 7च्या नंतर किती अंक आहेत, एकच अंक आहे, म्हणून या 7 वरती आपल्याला एकच शून्य द्यायचं आहे. एक शून्य आपण देऊया 7 वरती, दिला आपण. मग या 7ची स्थानिक किंमत किती मित्रांनो, 70. 7ची स्थानिक किंमत किती, 70. आपण काय लिहितोय आता, हे खाली काय लिहितोय आपण, खाली आपण लिहितोय 576 या संख्येचं विस्तारित रूप लिहितोय आपण. 576 आपण काय करतोय, एक्सपांडेड फॉर्म लिहितोय. एक्सपांडेड फॉर्म लिहिण्यासाठी आपण काय करतोय, प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण लिहितोय आणि त्यांच्यामध्ये बेरजेचं चिन्ह देतोय आपण. बेरजे चिन्ह देणं खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं हे तुम्हाला मी सांगणार आहे पुढं. चला आता 5ची स्थानिक किंमत लिहिली आपण, 7ची स्थानिक किंमत लिहिली. ओके, ह्या दोघांची आपण प्लेस व्हॅल्यू लिहिली, 5ची आणि 7ची प्लेस व्हॅल्यू आपण घेतली. आता आपल्याला घ्यायची 6ची प्लेस व्हॅल्यू घ्यायची. आता 6ची आपल्याला या ठिकाणी स्थानिक किंमत घ्यायची मित्रांनो. 6 हा एकक स्थानावरती आहे. एकक स्थानावरती कोणताही अंक असेल त्याची स्थानिक किंमत त्या अंका एवढीच असते, फक्त एकक स्थानावरच्या अंकाची, वन्स प्लेसच्या डिजिटची. ओके, आता 6ची स्थानिक किंमत मित्रांनो 6च असेल. या ठिकाणी आपण आता लिहूया. अधिकचं चिन्ह देणं महत्वाचं आहे. बघा या ठिकाणी स्थानिक किंमत लिहिली, बेरजेचं चिन्ह, पुन्हा स्थानिक किंमत लिहिली, बेरजेचं चिन्ह. जर शेवटच्या अंकाची आपण स्थानिक किंमत लिहिली तर मग पुढे बेरजे चिन्ह देण्याची गरज आहे का, नाही. इथे संपलं. आता इथे पुढे आता आणखी संख्यांची आपल्याला स्थानिक किंमत लिहायची का, लिहायची नाही, म्हणून आपण इथे आता थांबतोय. आता मित्रांनो हे जे तुम्हाला खाली दिसतंय ना, 500 अधिक 70 अधिक 6, हे काय मित्रांनो, 576 या संख्येचं विस्तारित रूप आहे. याला म्हणायचं मित्रांनो एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर. एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर हे 576 या नंबरचं हे एक्सपांडेड फॉर्म आहे. क्लिअर झालंय का सांगा, क्लिअर झालंय का सांगा. बघूया किती जणांना समजलंय पहिल्याच याच्यामध्ये, पहिल्याच याच्यामध्ये किती जणांना समजलंय मला सांगा. क्लिअर झालंय का सांगा रे बाळांनो. चला चॅट बॉक्स मध्ये सांगा क्लिअर झालंय का तुम्हाला. हे जे आपण विस्तारित रूप लिहिले 576चं, हे तुम्हाला क्लिअर झालंय का सांगा. चेक करतोय मी तुमचं उत्तर, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय. तर कोणाला ज्यांना क्लिअर नाही झालं ना त्यांनी मला डाऊट असा मेसेज द्या, किंवा जर क्लिअर झाले नसेल तर नो असा मेसेज द्यायचा मला चॅट बॉक्स मध्ये. बघूया क्लिअर झालंय का नाही बघूया. सर्वांना क्लिअर झालंय असं दिसतंय. सर्वजण या ठिकाणी यस असा रिप्लाय देत आहेत, क्लिअर असा रिप्लाय देत आहेत. जर तुम्हाला असं वाटतंय ना तुम्हाला हे समजलं नाही तर नो असा रिप्लाय मला तुम्ही देऊ शकता. ओके चला, वेल डन, गुड जॉब. चला सर्वांना समजलं म्हणजे या ठिकाणी तुमचं लक्ष आहे, या ठिकाणी तुम्ही मन लावून अभ्यास करत आहात, मन लावून शिकत आहात, तुमचा इंटरेस्ट आहे या ठिकाणी. तुम्हाला तुमची आवड असेल तरच तुम्ही या गोष्टी शिकू शकता, नाही तुम्हाला असं शिकता येत नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये आवडच आवश्यक असते मित्रांनो. चला तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या ना मित्रांनो त्या करायच्याच. मी तुम्हाला म्हटलं ना रिप्लाय द्या मला, तर रिप्लाय द्यायचा. रिप्लाय द्या म्हटलं की रिप्लाय द्यायचा. तुम्हाला म्हटलं ना नुसतं असं थंब द्या मला, चॅट बॉक्स मध्ये थंब द्यायचा. तुम्हाला म्हटलं ना येस नो असं उत्तर द्या, किंवा एखादा प्रश्न असेल तर प्रश्नाचं उत्तर द्या असं म्हटलं तर तुम्ही लगेच उत्तर द्यायचं चॅट बॉक्स. त्याचं काय कारण आहे, तुम्ही ऍक्टिव्ह राहता, तुम्ही या ठिकाणी आणि काय करायचंय हे बघा. ज्यांना उत्तर येत असेल ना, ज्यांना उत्तर येत असेल अगोदरच तो तुम्हाला जर ह्या गोष्टी माहित असतील, तुम्ही काय करायचंय, ही नंबर लिहून घ्यायची तुमच्या वहीमध्ये. त्या संख्येचं विस्तारित रूप देखील तुम्हाला इथे लिहायचंय.
ह्या गोष्टी तुम्ही करत राहायच्यात मित्रांनो, ह्या करत राहायच्या, तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चला. तुमचा स्पीड जर चांगला असेल तर माझ्यासोबत तुम्ही हे लिहित चला. तुम्हाला लिहा म्हणण्याच्या अगोदर तुम्ही लिहिलं पाहिजे. ओके, आता काय करायचं तुम्हाला, इथे तुम्हाला बेरजेचं चिन्ह द्यायचं मित्रांनो, इथे बेरजे सॉरी बरोबरचं चिन्ह द्यायचं तुम्हाला. इथे बरोबरचं चिन्ह तुम्हाला इथे द्यावं लागेल सुरुवातीला, ते बरोबर चिन्ह. ओके, इज इक्वल टू चिन्ह. आता तुम्हाला मागाशी म्हटलं होतं मी, स्थानिक किंमत लिहिली की बेरजे चिन्ह द्यायचं. ओके, जेवढ्या आपण स्थानिक किंमत, प्रत्येक अंकाची आपण स्थानिक किंमत लिहिली ना, त्यांच्यामध्ये आपण काय केलं बघा, बेरजे चिन्ह दिले, ऍडिशनचं आपण सिम्बॉल दिले. का दिलंय त्याचं कारण असं आहे, विस्तारित रूप म्हणजे काय, तुम्हाला मी मागाशी सांगितलं विस्तारित रूप म्हणजे काय, तर या दिलेल्या संख्येमधील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत बेरीज रूपात लिहिणे. म्हणजे जे दिलेले तुम्हाला नंबर आहे ना, त्या नंबर मधल्या प्रत्येक डिजिटचं प्लेस व्हॅल्यू तुम्हाला ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं, याला म्हणतो आपण एक्सपांडेड फॉर्म. म्हणजेच आता तुम्ही जर ही ऍडिशन जर केली ना मित्रांनो, ही ऍडिशन जर तुम्ही केली, तुमचं आन्सर आलं पाहिजे 576. तुमचं आन्सर काय आलं पाहिजे 576. ही बेरीज केली ना तुम्ही, 500+70+6 ही जर बेरीज तुम्ही केली तर याचं उत्तर 576 आलंच पाहिजे. हे जर नाही आलं तर तुमचं विस्तारित रूप चुकलं, तुमचं एक्सपांडेड फॉर्म या ठिकाणी रॉंग आहे. बघा आता आपण याच्या पण आता काय करूया, बेरीज करूया. चला, 500 आणि 70, 570, 570 मध्ये 6 मिळवले, 576 आलं उत्तर आपलं. म्हणजे आपण जे विस्तारित रूप इथं लिहिलंय ना, ते या ठिकाणी करेक्ट आहे मित्रांनो, अॅक्युरेट आहे. 570, 570, 570+6, 576. ओके, म्हणजे आपण जे एक्सपांडेड फॉर्म लिहिलंय त्याची आपण ऍडिशन केली, सम किती आली मित्रांनो, याची सम आलेली आहे 576. म्हणून हे उत्तर बरोबर आलं असेल, हीच नंबर आली असेल या ऍडिशनची, तर मग एक्सपांडेड फॉर्म तुमचं बरोबर आहे. चला, अजून आपण अजून काय आपण एक्झाम्पल घेऊया. चला, आता या ठिकाणी तुम्हाला एक नवीन संख्या दिलेली, मला या संख्येचं तुम्ही आता विस्तारित रूप तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहून द्या. तुम्ही मला सांगायचे. चला सांगा मित्रांनो. ओके, जागृती आणि गौरी दोघी जणी बाळांनो, तुम्ही बोर झालाय का? तुम्ही असे इमोजी टाकले मला, असे इमोजी तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये दिलेत. झोप येते का तुम्हाला? आताशी फक्त 8:30 वाजलेत. चला, उत्तर कोणाचं बरोबर आहे? ईश्वरी प्रणव, त्यानंतर सार्थक बकाल, समर्थ खरात, जागृती, आविष्कार. ओके बाळा, आविष्कार काय हरकत नाही, असे तू उत्तर म्हणजे तू देऊ शकतो. चला, प्रत्येकाने उत्तर द्या मला चॅट बॉक्स मध्ये. या संख्येचं विस्तारित रूप तुम्ही मला सांगायचंय, काय असेल विस्तारित रूप तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याचं विस्तारित रूप, या संख्येचं विस्तारित रूप, या नंबरचं एक्सपांडेड फॉर्म तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला लिहायचंय. ओके, चला, गौरीचं उत्तर बरोबर आहे. गौरी, रोहित, हर्ष, ओमराजे, आराध्या. आराध्या बाळा, बरोबरचं चिन्ह द्यायचं, कॉमा द्यायचे नाहीत. आराध्या, आपण ज्यावेळेस 509चं विस्तारित रूप आपण लिहितो ना, त्याचं एक्सपांडेड फॉर्म आपण ज्यावेळेस लिहितो ना, तर त्यांच्यामध्ये कॉमा नाही द्यायचे आपल्याला. 5चं आपण 5ची स्थानिक किंमत लिहिली, बेरजेचं चिन्ह द्यायचं. 0ची स्थानिक किंमत लिहिली, बेरजेचं चिन्ह द्यायचं. आणि मग शेवटी 9 लिहायचं. कॉमा द्यायचा नाही मित्रांनो, ते चुकीचं आहे. आराध्या, परत एकदा ट्राय कर. तू जे लिहिलंय ना, प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत तू लिहिली ती बरोबर आहे, पण कॉमा द्यायचा नाही त्याच्यामध्ये, आपलं बरोबर चिन्ह द्यायचं. ओके, बरोबर चिन्ह द्यायचं आणि मग मला उत्तर सांगायचंय तू. आराध्या बोडखे. हा, संध्या, श्रेया, स्वराज ठाणगे, शिवम बाळा, तसं नाही. आता आपण ज्या पद्धतीने अगोदर एक्सपांडेड फॉर्म लिहिलं होतं ना, त्या पद्धतीने द्यायचंय. ओके, बाकीचं सर्वांचं उत्तर बरोबर आहे. हा, आराध्या बोडखे आता उत्तर बरोबर आहे. तन्वी जमदाडे उत्तर बरोबर आहे. स्वराज ठाणगे, शिवानी, यस, गुड जॉब, गुड जॉब बाळांनो, उत्तर प्रत्येकाचं बरोबर येत आहे. छान. चल, आता आपण बघूया कसं लिहायचं, काय करायचं. सर्वात अगोदर 5ची स्थानिक किंमत लिहायची. 5ची स्थानिक किंमत, 5ची प्लेस व्हॅल्यू कशी लिहायची? 5 लिहून घ्यायचा. 5 अगोदर लिहून घ्यायचा. 5 लिहून घेतल्यानंतर 5च्या नंतर किती अंक आहेत? 5च्या नंतर 2 अंक आहेत, 1 आणि 2 असे 2 अंक आहेत, पण 5 वरती 2 शून्य द्यायची. 5ची प्लेस व्हॅल्यू कशी लिहिणार तुम्ही? 5 लिहून घ्यायचा, पुढे 2 डिजिट आहेत, 1 अँड 2 असे 2 डिजिट आहेत, म्हणून आपण काय करणार, याच्यावरती 2 झिरो आपण ऍड करायचे 5 वरती. ही आहे मित्रांनो 5ची प्लेस व्हॅल्यू. ओके, याची प्लेस व्हॅल्यू लिहिली, एका डिजिटची प्लेस व्हॅल्यू लिहिली का त्याच्यानंतर आपण काय करायचं, ऍडिशनचं या ठिकाणी सिम्बॉल द्यायचे, बेरजे चिन्ह द्यायचे. काही जण काय करताय, कॉमा देत आहे. कॉमा देता येईल का? कॉमा देता येईल का? नाही, कॉमा नाही द्यायचा, बेरजेचं चिन्ह द्यायचं तुम्हाला. इथे काय द्यायचं? बेरजेचं चिन्ह. ओके, बेरजेचं चिन्ह द्यायचंय आणि पुढच्या अंकाची स्थानिक किंमत घ्यायची. पुढचा अंक कोणता? 0. मित्रांनो, शून्याची स्थानिक किंमत
शून्याची स्थानिक किंमत कोणत्याही स्थानावर असू द्या, स्थानिक किंमत शून्याची शून्यच असते. ओके, शून्याची स्थानिक किंमत शून्यच. ओके, आता एकक स्थानच्या अंकाची देखील स्थानिक किंमत तेवढीच असते. 9 हा एकक स्थानावरती, 9 ची स्थानिक किंमत 9च, फक्त एकक स्थानावरती. 9 ची प्लेस व्हॅल्यू 9. ओके, अशा पद्धतीने आपण 509 ही जी संख्या आहे ना, या संख्येचं आपण विस्तारित रूप इथे लिहिलंय. 509चं या ठिकाणी एक्सपांडेड फॉर्म आपण इथं लिहिलेलं आहे मित्रांनो. बघा काय आहे विस्तारित रूप, काय आहे 509चं. 509चं विस्तारित रूप आहे मित्रांनो 500 अधिक 0 अधिक 9 हे आहे 500चं 509चं विस्तारित रूप. 509चं हे आहे मित्रांनो एक्सपांडेड फॉर्म. ओके, आणि हेच एक्सपांडेड फॉर्म तुम्ही मला चार्ट बॉक्स मध्ये दिले. सर्वांचं उत्तर बरोबर आहे. फक्त काही जणांनी थोडंसं इथे कॉमा दिला होता. इथे बेरजे चिन्ह आहे ना, हे जे बेरजे चिन्ह आहेत ना दोन, या बेरजे चिन्हाच्या ऐवजी तुम्ही कॉमा दिला होता. हे चुकीचं आहे. कॉमा द्यायचा नाही, बेरजे चिन्हच द्यायचं तुम्हाला. बेरजे चिन्ह का द्यायचंय? बेरजे चिन्ह जर तुम्ही दिलं नाही, मग असं जर विस्तारित रूप जर तुम्ही लिहिलं, या ठिकाणी 500 लिहिले, कॉमा दिला, त्यानंतर 0 दिले, कॉमा दिला, नंतर 9 दिले, ही नंबर कोणती होते माहिती मित्रांनो? बघा बरं, ही नंबर कोणती तयार होईल? ही नंबर तयार होणार मित्रांनो 50,009, 50,009 अशी संख्या तयार होते ही 50,009. जर तुम्ही असे कॉमा दिलेत तर असे कॉमा द्यायचे नाही. काय करावं तुम्हाला? काय करायचं? असं बेरजे चिन्ह द्यायचं, ऍडिशनचं तुम्हाला सिम्बॉल द्यायचं. चल, आणखी एक नंबर घेऊ आपण. या नंबरचं तुम्ही मला विस्तारित रूप लिहून दाखवा. विस्तारित रूप कसं लिहायचं मला सांगा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये. आणि दुर्वा वाकडे मला विस्तारित रूप लिहिलं ना, तर ही संख्या आणि विस्तारित रूप या दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह द्यायचं. मला पोल क्वेश्चन नाही जागृती, पोल क्वेश्चन साठी ऑप्शन अवेलेबल नाहीत आपल्याकडे. काही प्रश्नासाठी आपण पोल क्वेश्चन घेऊया, काही प्रश्नासाठी आपण चॅट बॉक्स मध्ये घेऊया, आणि काही प्रश्न तुमचं या ठिकाणी एक्सप्लेनेशन घेणार आहे मी तुमच्याकडून. चला, ओके. उत्तर बरोबर कोणाचं आहे? समर्थ खरात उत्तर बरोबर आहे. समरच्या नंतर ईश्वरी, जागृती, गौरी, त्यानंतर संध्या. ओके बाळांनो, तुमचं उत्तर बरोबर प्रत्येकाचं. ओमराजे उत्तर बरोबर आहे, ओमराजे. त्यानंतर प्रणव बैनाडे उत्तर बरोबर आहे. काय करायचं? ही संख्या अगोदर लिहून घ्यायची. विस्तारित रूप लिहिण्यासाठी ही संख्या लिहून घ्यायची, त्याच्यानंतर बरोबरचं चिन्ह द्यायचं आणि मग विस्तारित रूप लिहायचं. या संख्येचं विस्तारित रूप तुम्ही कसं लिहिणार मित्रांनो? या संख्येचं विस्तारित रूप कसं लिहायचं? या संख्येचं विस्तारित रूप कसं लिहायचं? तर या ठिकाणी बघा, विस्तारित रूप लिहिण्यासाठी ही संख्या अगोदर लिहून घेणार तुम्ही. ही संख्या अगोदर लिहून घेणार. समजा ही तुम्ही संख्या अशी लिहिली, कशी लिहिणार संख्या? आता हे बघा, हे बघा, तुम्ही ही संख्या अशी लिहिणार. या ठिकाणी 2334, सॉरी 2345 संख्या लिहिली. याच्यासमोर तुम्हाला काय करायचं? बरोबर चिन्ह द्यायचंय. ओके, आणि मग त्यानंतर प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत बेरजे चिन्ह देऊन या ठिकाणी लिहायची. 2000, ओके, अधिक 300, अधिक, जागाण्यापूर्वी तुम्ही खाली लिहू शकता 40, अधिक 5. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला बरोबर चिन्ह द्यायचे. आपण हे जे बरोबर चिन्ह दिले ना, हे बरोबर चिन्ह खूप महत्वाचं आहे. ही संख्या अगोदर लिहायची, बरोबरचं चिन्ह द्यायचं आणि मग विस्तारित रूप लिहायचं. ही योग्य पद्धत आहे बाळांनो. कळालं तुम्हाला? अशा पद्धतीने विस्तारित रूप लिहायचं, अशा पद्धतीने एक्सपांडेड फॉर्म तुम्ही लिहायचे. बघा, आपण 2ची स्थानिक किंमत घेऊया. 2 लिहून घ्यायचा. ओके, 2 वरती आपल्याला शून्य द्यावे लागतील स्थानिक किंमत लिहिण्यासाठी, त्याचे प्लेस व्हॅल्यू लिहिण्यासाठी. किती अंक आहेत मित्रांनो? 1, 2, 3. 3 अंक आहेत, म्हणून या ठिकाणी 3 आपण इथे 0 आपण देणार आहोत 2 वरती. ही आहे मित्रांनो या 2 ची प्लेस व्हॅल्यू. आता इथे आपल्याला काय करायचंय? बेरजे चिन्ह घ्यायचंय आणि 3 ची स्थानिक किंमत लिहायची. बेरजे चिन्ह देऊया आपण आणि 3 लिहूया. 3 वरती किती शून्य द्यायचे मित्रांनो? 3 वरती आता 3च्या नंतर किती अंक आहेत? 4 आणि 5 असे 2 अंक आहेत. 4 आणि 5 हे 2 डिजिट आहेत. आपण याच्यावरती 2 0 आपण देऊया. मग 3 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 300. 3 ची स्थानिक किंमत किती? 3 ची स्थानिक किंमत 300 आहे बाळांनो. आता परत 4 ची स्थानिक किंमत लिहायची. अधिकचे चिन्ह देऊ शकता तुम्ही, ते अधिक चिन्ह द्यायचं तुम्हाला द्यावंच लागेल. आता 4 ची स्थानिक किंमत लिहिण्यासाठी 4च्या नंतर किती अंक आहेत? एकच अंक आहे, म्हणून 4 वरती या ठिकाणी 1 0 आपल्याला द्यायचं आहे. ओके, चला. आता 5 ची स्थानिक किंमत किती मित्रांनो? 5च असणार आहे, कारण तो एकक स्थानावरती आहे. जो डिजिट वन्स प्लेसला असतो त्याची प्लेस व्हॅल्यू मित्रांनो त्या डिजिट एवढीच असते. 5 ची स्थानिक किंमत 5.
मित्रांनो हे आहे विस्तारित रूप या 2345 ही जी संख्या आहे ना, या संख्येचं आहे हे विस्तारित रूप. काय मित्रांनो हे आहे या ठिकाणी या संख्येचं विस्तारित रूप. ते तुम्हाला बरोबर चिन्ह देणं गरजेचं आहे मित्रांनो. बरोबर चिन्ह या ठिकाणी तुम्हाला द्यावंच लागेल. असं बरोबर चिन्ह जर तुम्ही दिलं नाही तर मग चुकीचं होणार आहे. ठीक आहे, ओके. चला बघा काय आहे विस्तारित रूप या संख्येचं. 2000 अधिक 300 अधिक 40 अधिक 5 हे आहे मित्रांनो या संख्येचं विस्तारित रूप. आता हे विस्तारित रूप आपण कसं लिहिलंय, या संख्येमधील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण बेरीज रूपात लिहिली. हे आहे मित्रांनो या संख्येचं विस्तारित रूप. हे आहे एक्सपांडेड फॉर्म ऑफ दिस नंबर. आता याची जर आपण बेरीज केली, ही बेरीज आपण सॉल्व्ह केली, ही आपण ऍडिशन सॉल्व्ह केली ना मित्रांनो, हेच आन्सर यायला पाहिजे आणि येतच ते, तरच तुमचं एक्सपांडेड फॉर्म, तुमचं विस्तारित रूप या ठिकाणी बरोबर आहे. ओके चला आता आणखी एक संख्या घेऊ आपण अशीच. चला या संख्येचं विस्तारित रूप सांगा मला, चॅट बॉक्स मध्ये सांगा, थोडं फास्ट सांगा. चॅट बॉक्स मध्ये सांगा या संख्येचं विस्तारित रूप. चला सांगा मला विस्तारित रूप सांगा या संख्येचं. चला तुमचं मी उत्तराची वाट बघतोय तुमच्या. ओके चला पहिलं उत्तर आलंय ईश्वरी शिंदेचं. हा ईश्वरी बरोबर आहे. ईश्वरी, त्यानंतर सार्थक, दुर्वा वाकडे, यास बरोबर उत्तर आहे दुर्वा. जागृती, त्यानंतर समर्थ खरात, समर्थ भेरे, रोहित मुसळे, प्रणव बैनाडे, गौरी, आराध्या, ओके, हर्ष गाडेकर. बाळांनो उत्तर बरोबर आहे तुमचं. श्रेयाचं देखील उत्तर बरोबर आहे. श्रेया मोरे. श्रेया बाळा उत्तर दिलंय तू, त्याच्यामध्ये फक्त आहे ना तू हा जो झिरो आहे ना, झिरोची प्लेस व्हॅल्यू तू दिली नाही त्याच्यामध्ये. ती म्हणजे ह्या झिरोची बघा एक लक्षात घ्या, हा जो शून्य आहे ना, या शून्याची स्थानिक किंमत तुम्ही लिहिली तरी चालते आणि नाही लिहिली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त शून्याच्या बाबतीत हा त्या ठिकाणी एखाद्या स्थानावरती एक हा अंक असेल, वन हा जर डिजिट असेल तर मग त्याचं चालणार नाही. तुम्हाला फक्त शून्याची स्थानिक किंमत शून्यच असते, म्हणून तुम्ही शून्याची स्थानिक किंमत विस्तारित रूपामध्ये लिहिली तरी चालेल आणि नाही लिहिली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके हा मग श्रेयाने तसंच लिहिलंय. श्रेयाने मी ज्या पद्धतीने म्हटलं ना त्याच पद्धतीने श्रेयाने लिहिलंय. श्रेयाचं उत्तर बरोबर आहे. तन्वी, संध्या, त्यानंतर ओमराजे, यस. हा बघा संध्या आणि ओमराजे दोघांनी काय केलंय, ही संख्या अगोदर लिहिली, त्याच्यानंतर बरोबरचं चिन्ह दिलं आणि मग विस्तारित रूप लिहिलंय. हे एकदम परफेक्ट आहे. हे एकदम परफेक्ट आहे तुमचं दोघांचं, संध्या आणि ओमराजे. गुड जॉब. चला त्यानंतर शिवानीचं उत्तर देखील बरोबर आहे. चला छान मित्रांनो, व्यवस्थित छान. असं म्हणजे थोडं तुमचं कॉन्सन्ट्रेशन असलं ना, उत्तर बरोबर येतात आणि मलाही खूप चांगलं वाटतं. चला आता आपण विस्तारित रूप लिहूया. आपण आता या ठिकाणी काय करूया, प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला बेरीज रूपात लिहायची. 9ची स्थानिक किंमत लिहूया मित्रांनो. आपण 9ची स्थानिक किंमत लिहिण्यासाठी, 9ची प्लेस व्हॅल्यू लिहिण्यासाठी 9 हा डिजिट आपण इथे लिहूया. ओके या ठिकाणी लिहून घेऊया. चला त्याच्या अगोदर काय करायचं इथे, त्याच्या अगोदर आपल्या इथे बरोबरचं चिन्ह घ्यायचंय. कोणतं चिन्ह घ्यायचं याच्या अगोदर आपल्याला बरोबरचं चिन्ह घ्यायचं, इज इक्वल टूचं साईन आपल्याला घ्यावं लागेल. ते घेऊया मग इथे. असं इथे बरोबरचं चिन्ह आपल्याला मित्रांनो घ्यावं लागेल. चला आता ठीक आहे, 9ची स्थानिक किंमत लिहायची. 9 लिहून घ्यायचा. 9 आपण लिहून घेतलेला आहे. 9च्या पुढे किती शून्य द्यायचे, 9च्या पुढे किती झिरो द्यायचे, हे कशावर डिपेंड आहे. 9च्या हा जो 9 आहे ना, या 9ची आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची. या 9ची आपल्याला 9ची स्थानिक किंमत घ्यायची, तर किती मग किती शून्य द्यायचे या 9 वरती, त्याच्या पुढे किती अंक आहेत ते मोजायचे. 1, 2 आणि 3 अंक आहेत मित्रांनो. हे 3 अंक असल्यामुळे या 9 वरती आपल्याला काय करायचे, 3 शून्य द्यायचे. 3 शून्य घेतले. मग या 9ची स्थानिक किंमत किती मित्रांनो, 9000. या 9ची स्थानिक किंमत 9000. 9ची प्लेस व्हॅल्यू 9000. आता ह्या 9ची स्थानिक किंमत लिहिण्यासाठी अगोदर इथे बेरजे चिन्ह द्यावं लागेल आणि मग हा 9 लिहायचा. तो लिहून घेतला आपण. बेरजे चिन्ह खूप महत्वाचं आहे बाळांनो, बेरजे चिन्ह खूप महत्वाचं आहे. ओके 9 लिहिला. एखाद्या वेळेस जर तुम्ही बेरजे चिन्ह जर विसरले तर ते विस्तारित रूप तुमचं पूर्णपणे चुकणार आहे आणि ती जर बेरीज तुम्ही केली ना, तर याच्यापेक्षा खूप मोठं उत्तर येईल तुमचं. ठीक आहे, आता इथे काय लिहिले आपण, अधिक चिन्ह घेतलं. आता ह्या 9ची स्थानिक किंमत लिहायची म्हणून आपण हा 9 इथे लिहून घेतलाय. आता 9च्या पुढे किती शून्य द्यायचे, 2 शून्य द्यायचे, कारण या ठिकाणी 1 आणि 2 अंक आहेत पुढे. 1 आणि 2 अंक आहेत म्हणून या ठिकाणी आपण इथे काय करणार आहोत, 2 शून्य आपण ऍड करणार आहोत. या ठिकाणी 2 शून्य ऍड केले. 9ची स्थानिक किंमत किती मित्रांनो, 900. आता मित्रांनो तुम्हाला एक सांगितलं मी की शून्य कोणत्याही स्थानावरती असला
जर एखाद्या संख्येमध्ये शून्य हा अंक असेल, 0 हा जर डिजिट असेल, तर त्याची प्लेस व्हॅल्यू किती मित्रांनो, किती असते? त्याची स्थानिक किंमत शून्यच असते. झिरोची प्लेस व्हॅल्यू झिरोच. तो कुठे जरी असला तरी तो झिरोच असतो बिचारा. तो बिचारा या ठिकाणी झिरोच असतो. झिरो आहे तो झिरोच आहे. चला, आता शून्याची स्थानिक किंमत शून्यच आहे मित्रांनो. त्याच्यामुळे त्याच्यावरती शून्य वगैरे दिले किंवा नाही दिले तर काही फरक पडत नाही. ओके, चला. आता शून्याची स्थानिक किंमत शून्यच आहे. हा जो शून्य आहे ना, आपण इथे लिहिला, याची स्थानिक किंमत लिहिण्यासाठी याच्यावरती किती शून्य ऍड करायचे? आपण एक शून्य आपण ऍड करू शकतो. पण याच्यावरती एक शून्य अजून ऍड केलं काय, आणखी 10 शून्य ऍड केले काय, म्हणजे झिरोवर अजून झिरो ऍड केले काय, तरी त्याची व्हॅल्यू वाढणार आहे का मित्रांनो? त्याची किंमत वाढणार आहे का? नाही वाढणार. एक शून्य असला काय आणि असे लाखो शून्य असले काय, तरी त्याची किंमत शून्य आहे. मग त्याच्यामुळे जास्त शून्य देण्याची गरज नाही. आता पुढचा जो अंक आहे ना मित्रांनो, त्याच्या आपण स्थानिक किंमत लिहूया. तो आहे 8. कारण 8ची स्थानिक किंमत 8च आहे. कारण तो एकक स्थानावरती. तो कोणत्या स्थानावरती मित्रांनो? एकक स्थानावरती, म्हणजे तो वन्स प्लेसला आहे. ठीक आहे, म्हणून 8ची स्थानिक किंमत 8च. चला, आता आपण काय करूया, ही जी नंबर आहे ना, ह्या नंबरचं एक्सपांडेड फॉर्म कसं लिहिलंय आपण बघूया. आता 7 लिहून घेतला. 7च्या पुढे मित्रांनो किती शून्य दिलेत? या ठिकाणी 4 शून्य दिलेत. कारण या ठिकाणी 7च्या पुढे 4 अंक आहेत मित्रांनो. 4 डिजिट आहेत. 1, 2, 3 आणि 4 असे 4 डिजिट आहेत इथे. म्हणून आपण या 7 वरती 4 शून्य आपण दिलेत. आता 6ची स्थानिक किंमत लिहायची. तर 6ची स्थानिक किंमत लिहिण्याच्या अगोदर इथे अधिकचं चिन्ह द्यायचं तुम्हाला. प्लसचं साईन तुम्हाला द्यायचं इथे. आणि मग 6 लिहायचं. आता 6 वर काय करायचं आपल्याला? 0 ऍड करायचे. किती 0 ऍड करायचे? 1, 2, 3. 3 डिजिट आहेत म्हणून 3 0 ऍड करायचे. किती अंक आहेत मित्रांनो? 6च्या नंतर 3 अंक आहेत, म्हणून 6 वरती 3 आपण शून्य ऍड करणार. आता 6ची स्थानिक किंमत लिहिली तर 4ची लिहायची. अधिकचं चिन्ह द्यायचं. अधिक चिन्ह विसरायचं नाही. अधिकचं चिन्ह लिहिलं, त्याच्या पुढे आपल्याला काय करणार आता? 4च्या पुढे किती शून्य द्यायची? त्या 4च्या पुढे हा 4 आपण इथे लिहिलाय. त्याची स्थानिक किंमत लिहायची. त्याच्यावरती 2, कारण 1 आणि 2 असे 2 अंक आहेत पुढे, म्हणून आपण या ठिकाणी काय करणार? 2 शून्य आपण देणार इथे. 2 0 आपण ऍड करणार इथे. ओके. आता पुढे अधिकचं चिन्ह द्यायचं आणि 3ची स्थानिक किंमत लिहायची. म्हणून 3 आपण इथे लिहून घेतला. आणि 3च्या पुढे किती अंक आहेत मित्रांनो? एकच अंक आहे, म्हणून आपण इथे एकच 0 आपण ऍड करणार. प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहायची मित्रांनो. कंटाळा करायचा नाही. 7ची स्थानिक किंमत लिहिली का? हो, लिहिली. 6ची स्थानिक किंमत लिहिली का? लिहिली. 4ची स्थानिक किंमत लिहिली इथे? लिहिली. 3ची स्थानिक किंमत लिहिली का? हो, लिहिली. आता राहिली कोणाची? 8ची. 8ची लिहावी लागेल. 8ची स्थानिक किंमत 8च, कारण तो एकक स्थानावरती आहे. अशा पद्धतीने आपण 76,438 या संख्येचं आपण इथे विस्तारित रूप लिहिलंय. 76,438 या नंबरचं हे आहे ना मित्रांनो, हे एवढं मोठं काय आहे? एक्सपांडेड फॉर्म आहे. क्लिअर झालं तुम्हाला? एक्सपांडेड फॉर्म आज समजला का तुम्हाला? सांगा. विस्तारित रूप समजलं का सर्वांना? ओके. काही जणांनी उत्तर पण दिलंय चॅट बॉक्स मध्ये. बघूया कोणाचं उत्तर बरोबर आलं तर. हा, उत्तर कोणी कोणी दिलंय? जागृती, ईश्वरी, समर्थ, समर्थ खरात, समर्थ भेरे, गौरी, हर्ष, शिवम, ईश्वरी. यस, सर्वांचं उत्तर बरोबर आहे बाळांनो. आता एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, उत्तर अजिबात कोण देत नाही सांगतो तुम्हाला मी आता. याच्यामध्ये उत्तर आतापर्यंत उत्तर कोणी दिलं नाही. याच्यापैकी कोण आहे मित्रांनो? ओके. हा, ओके. प्रत्येकाचं उत्तर आलंय आज माझ्याकडे. अर्णव लबडे. हा, अर्णव मला उत्तर एक पण आलं नाही. तुझं काय प्रॉब्लेम आहे? अर्णव लबडे, अजिबात उत्तर दिलं नाही आज तू. आज पण नाही दिलं, काल पण नाही दिलं उत्तर. मला समजलंय का तुला? सांग. अर्णव लबडे, हँड रेज करायचा आहे. अर्णव, तुझ्या मोबाईलमध्ये ना, स्क्रीनवरती ना, राईट साईडला असं एक हाताचं हँडचं एक सिम्बॉल असेल, त्याच्यावरती टच करायचंय. अर्णव लबडे. हा, संध्याचं उत्तर आलंय, शिवानीचं आलंय, स्वराज ठाणगेचं आलंय, आविष्कारचं देखील आलेलं आहे. अर्णव लबडे. अर्णव, हँड रेज करायचा आहे. नंबरचं एक्सपांडेड फॉर्म आपण कसं लिहायचं हे आपण बघितलं. तुला समजलं का? हो सर. ओके. जर समजलं असेल, हा समजलं तुला, तुम्ही तू उत्तर का बरं नाही दिलं चॅट बॉक्स मध्ये? उत्तर द्यायचंय बाळा. अडकत लावा. हो, आवाज अडकळतोय, पण मग काय करायचं? उत्तर द्यायचं चॅट बॉक्स मध्ये. ओके. हो. चला, आता आपण पुढे जाऊया. पुढे आणखी काय आपल्याला?
आता चला ठीक आहे. आपण उद्या आपण काय करणार आहोत, उद्या आपण आज आपण जसं विस्तारित रूप लिहिलं मित्रांनो, त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विस्तारित रूप लिहिता येतं. ते कसं लिहायचं आपण हे उद्या बघणार आहोत आता. विस्तारित रूप कसं लिहायचं त्याच्यामधला पहिला प्रकार आपण बघितला. उद्या आपण दुसरा आणि तिसरा प्रत्येक संख्येचं विस्तारित रूप मित्रांनो 3 प्रकारे लिहिता येते. किती प्रकारे? 3 प्रकारे लिहिता येतात. त्याच्यातला प्रकार पहिला आपण बघितला. उद्या आपण प्रकार दुसरा आणि तिसरा बघणार आहोत. दुसरा प्रकार आणि तिसरा प्रकार. आणखी एक प्रकार कसा बघा मित्रांनो, 5ची स्थानिक किंमत आपण कशी लिहू शकतो? 5 शतक. 6ची स्थानिक किंमत किती मित्रांनो? 6ची स्थानिक किंमत 6 दशक. आणि 4ची स्थानिक किंमत किती मित्रांनो? 4 एकक. अशा पद्धतीने देखील आपण प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण लिहू शकतो. अशी पण लिहिता येते. कशी लिहिता येते या ठिकाणी? 5ची प्लेस व्हॅल्यू किती? 500. 6ची प्लेस व्हॅल्यू 6 टेन्स आणि 4ची प्लेस व्हॅल्यू 4 वन्स. अशा पद्धतीने आपण प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू लिहून आपण असं सुद्धा एक्सपांडेड फॉर्म लिहू शकतो आणि असं सुद्धा एक्सपांडेड फॉर्म लिहितात. हे पण बरोबर आहे. हा एक प्रकार आहे. अजून तिसरा एक प्रकार आहे, ते पण तुम्हाला मी शिकवणार आहे.